अंबरनाथमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात आज महावितरणवर भव्य मोर्चा काढण्यात आला। नगरसेवक विकास सोमेश्वर यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात शेकडो अंबरनाथकर सहभागी झाले होते। अंबरनाथ पश्चिमेच्या हिंदू स्मशानभूमीपासून ते महावितरण कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। अंबरनाथ शहरात मागील काही दिवसांपासून परस्पर स्मार्ट मीटर बसवले जात असून या मीटरमुळे विजेचं बिल जास्त येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्यास नागरिकांचा विरोध आहे। हाच विरोध महावितरणपर्यंत पोहोचवण्यासाठी नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं। शेकडो नागरिकांचा हा मोर्चा महावितरण कार्यालयावर धडकल्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांसमोर त्यांनी आपलं म्हणणं मांडलं। त्यावर यापुढे नागरिकांच्या संमतीशिवाय मीटर बदलणार नाही, तसंच ज्यांची बिलं जास्त आली आहेत त्यांचं मीटर चेक करून तक्रारींचं निरसन केलं जाईल असं महावितरण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। ब्युरो रिपोर्ट AN न्यूज अंबरनाथ। हा कुठला पक्षाचा नव्हता, तर आम्ही अंबरनाथकर जागृत अंबरनाथकर याचा हा मोर्चा होता। या मोर्चामध्ये प्रमुख मागणी होती की स्मार्ट मीटर जे जबरदस्तीने सक्तीने लोक लावतायत ते आपण लावू नये। तर त्याची एक आश्वासन आपल्याला तुम्हाला मीडियालाही देखील त्यांनी साहेबांनी भामरे साहेबांनी दिलेली आहे की आपण ह्यापुढं संमतीपत्र हमीपत्र घेतल्याशिवाय आम्ही स्मार्ट मीटर लावणार नाही। अंबरनाथची जनतांना मी सांगू इच्छितो सगळ्यांना की जर असे कुठले स्मार्ट मीटरची जबरदस्ती सक्ती करत असेल तर आमचे लोकप्रतिनिधी तुम्ही दिसतायत मीडियामध्ये, ते सगळे लोकप्रतिनिधी आहेत। सगळ्यांना कुणालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करा, साधा कार्यालयामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा। आम्ही तुमच्याकडे येऊ आणि त्यांना काय उत्तर द्यायचं आहे ते आमची भाषाने ते जबरदस्ती करतात त्यांना आम्ही उत्तर देऊ। आम्ही ग्राहकांना विश्वासात घेऊनच यापुढे स्मार्ट मीटरवरती स्मार्ट मीटरबद्दल कारवाई करू। ज्या कुठल्या बिलांच्या तक्रारी आहेत ग्राहकांच्या, ज्या बिलांबद्दल शंका आहेत त्या सगळ्या बिलांच्या त्यांनी आता ज्या तक्रारी आमच्याकडे देणार आहेत त्या सगळ्यांचं आम्ही एक ठिकाणी जमा करून त्या सगळ्यांच्या शंकांचं निरसन या ठिकाणी करणार आहोत। या व्यतिरिक्त त्यांनी जे ग्राहकांशी अरेरावीने बोलतात याबद्दल त्यांनी भाष्य केलं होतं। मी माझ्या अखत्यारीत जे कर्मचारी आहेत सगळ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ग्राहकांशी जे उद्धटपणे बोललं जातं तशा प्रकारची भाषा न वापरता सगळ्यांशी नम्रपणे बोलावे अशा प्रकारे मी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। या व्यतिरिक्त त्यांनी ज्या इतर कंप्लेंट दिलेल्या आहेत लाईनबद्दल किंवा पोलबद्दलच्या त्या आम्ही नोंद केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती नक्कीच लवकरात लवकर कारवाई करून त्या देखील तक्रार आम्ही दूर करणार आहोत।